आता आम्ही चाललोय माऊली किल्ल्यावर आणि इथं आहे माझी सिस्टर आणि गाडी आमची. आणि आता किती 12-12:30 झाले असतील तरी एवढ्या उन्हात इतका ऊन आहे ना काही सांगू शकत नाही. बघा कसे काले मास्क घालायला लागतो. आणि अजून आमची एक गाडी येते त्याच्यावर आहे किरू आणि रोजच्या तिथं पेट्रोल टाकणार आहे कारण की आम्हाला इथं पण आउट साईडला जायला लागतं. त्याच्यामुळं आम्ही इथं काही पेट्रोल टाकणार नाही. आता इतकं ऊन आहे ना कारण की बघा गाडी इथं कधी पण भातचा रिस्क काय येते साई भातचा हॉटेल आहे. आता इकडने आमचा एक मेंबर येणार आहे इकडने अजून त्याला 5-10 मिनिटं तरी लागतील याला कारण की आम्ही लवकर आलो. तुम्हाला नंतर दाखवतो डायरेक्ट. आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे माऊली किल्ल्यावर आणि हे बघा माऊली किल्ला. इथं आम्ही गाडी पार्किंग केलेलं आहे. इथं एवढ्या गाड्या आहेत आणि आता आम्ही चढायला सुरुवात करणार आहे. आणि काय माहीत आम्हाला इथं माऊली किल्ला आम्हाला इकडनी जायचं वाटतं माहीत नाही तेवढा पण आम्ही इथून चाललो आहे. आता इथं गाड्या खूपच आहेत. लय माणसं आले असतील कारण की एवढ्या गाड्या लागल्या आहेत आणि इथं पण आहेत. आम्ही तिकडे लावलेत. हे बघा आमची पब्लिक आम्ही 4च जण आहेत. 2 दिस सिस्टर इज किरू अँड मी. याच्या आतमध्ये आम्ही मागच्या टायमाला आलो मागच्या टायमाला आलो त्याच्या आतमध्ये घुसलो होतो पण आता त्याला कुलूप आहे त्याच्यामुळं त्याच्यात एंट्री नाही. पहिले आम्ही इकडनी जातोय कारण की आम्हाला माहीत नाही कुठून रस्ता आहे त्याच्यामुळे आम्ही पहिले इकडनी जातोय मग तुम्हाला दाखवतो. इथं प्रवेशद्वार तिथं आहे का आम्ही तिथं मी गाडी चालवतो त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला चान्स भेटली नाही. इकडने आहे का तिकडने आम्हाला काहीच माहित नाही. उचल आमच्या घरची फॅमिली फोन करते ते त्यांना पण यायचं होतं पण ते कोणत्या मंदिरात गेलेत का मानस मंदिरात गेले. त्यांना बोललो आम्ही किल्ल्यावर नाही बोलते एवढा ऊन झालाय फाट्यावर जाताना बरोबर जातात नाही तर किल्ल्यावर आलो का लगेच ऊन लागतं त्यांना त्याच्यामुळं आम्ही 4च जण आलोत. आणि आता तुम्हाला डायरेक्ट किल्ल्याच्या स्टार्टिंग पासून वर परत दाखवतो. जास्त मोठा ब्लॉग आहे त्याच्यामुळे मी गॅप करून दाखवतो. आता इथं विचारतो माणसाला. हा एक मंदिर आहे तो कोणत्या देवाचे माहीत नाही पण इथं पण मंदिर आहे. इथं परत मागं पण मंदिर होता पण हे बघ इथं पब्लिक लोक आहे ते पण वरती जायला आले. हा रस्ता आहे वाटते इथून एंट्री. हा इथून पण आले. मंदिर देवस्थान होते इथून स्टार्टिंग होते माहित नाही इथून जातात की इथून. माणसाला विचारला तो बोलतो पाणी खूप घेऊन जावं कारण की इथे आपल्याला पाणी हा बोललो घरच्यांना बोललो आम्ही जाऊन करून दाखवू. आम्ही आता स्टार्टिंग केली आणि तो माणूस पण बोलला आम्हाला का पाणी खूप घेऊन जा कारण की पाणी इथं कुठंच भेटणार नाही. डायरेक्ट टॉपवरती पाणी आहे त्याच्यामुळं आम्ही 4 बॉटल घेतल्यात आणि थोडस खायला नाश्ता घेतला आम्ही. तुमचा कार्यक्रम आहे घरी आणि आता चाललोय. असंच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो. खूप हे बघा आमची पब्लिक आहे. खूपच ऊन लागते मित्रांनो. इथे हात काले पडलेत आमचे. खूपच इथं जंगल देखो. वरती जायला आमची आपल्याला चॅलेंज दिलंय आपल्याला नॉन स्टॉप चढायचं आहे का मित्रांनो. चढू आपण पण सकाळी जायचं. आम्हाला चॅलेंज दिलाय माझ्या भावानी कारण की नॉन स्टॉप चढायचं आहे त्याच्यामुळे मी कुठे थांबणार नाही. हे लोक थांबले तरी मी जाणार एकटा तरी वरती. मला चॅलेंज दिलाय. इथं पण गाड्या येतात पण आम्ही तिकडे गाडी आम्हाला माहित नव्हतं मित्रांनो. हे बघा इथं पण गाड्या येतात.
हॅलो भाई साहेब, आवाज टाईट झाले पण तरी ना नॉन स्टॉप. एक माणूस इधर गया है. माझी बॅग आहे ना कामात जिरली थोडी पण तरी चढणच. माझं काय नाही तरी माझी जिरली. हे बघा मित्रांनो, हे साल तर कमजोर माणसानं काय व्हा चपात सांगतो. हे बघ सूचना दिल्या नको ना गावठी. इकडे त्यांचा गाव दिसत काय नाही. जामोर चालू नॉनस्टॉप. नंतर दाखव तुम्हाला वेट जागा आहे बघा कशी चढायला लागते. माणसं काही चढतात. चपली काढून चढायला लागत. चपल फेक ती गेली खालत. हे बघा एवढा वाईट जागा आहे ना इथं. अजून तरी वरत आम्हाला फक्त हा एक पार करायचा आहे मग आम्ही वरती जाणार डायरेक्ट. इथंच कुठे लिसन असेल बोलतात, तिथं लिसन आहे कुठे आम्हाला नाही तेवढं माहित. इथं खूपच वाईट जागा आहे आणि नजारा बघा. पुढे जातो थोडासा परत तुम्हाला दाखवतो. हे बघा आम्ही नॉनस्टॉप आलोय मित्रांनो. हे एवढं आईच्या गावा. हे बघा हे बघ इथूनच हे पूर्ण जवळ दिसतंय. खूपच नुकलंय मित्रांनो. आता व्हिडिओ आला माग आता कशी चढता दाखवा. आता हे बघा ते तिथून जायचंय मित्रांनो. इथून कोपची आहे. चला 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 थांबायचं नाही चला. हे बघा आता खूपच खराब रस्ता इथून. हे बघा त्यामुळे तुम्हाला जिथं जास्त कठीण आहे रस्ता जिथं दाखवतो तुम्हाला आता. कारण की दोन्ही हाताचा इथं धरायचा प्रयत्न करायला लागेल आम्हाला कारण की रस्ता खूपच वाईट आहे ना त्याच्यामुळे. हे बघा किरू तर गेला पुढे, मी सगळ्यात मागे कारण की मला व्हिडिओ काढायला लागते ना त्याच्यामुळे. आहे धरायला जागा बोलतो आहे. नंतर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. हे बघा कसं आहे. हे बघा इथं खूपच चांगली हे बघा. चलो 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 गोलो चलो. हो आता पडलो असतो. हे बघा मित्रांनो इथून पण जागा होता पण ते लयच असं सरळ आहे त्याच्यामुळं मला इकडून जावं लागेल. आणि इथंच खराब रस्ता होता पण चांगलं होतं एवढं काही नाही. पायऱ्या पण सारखे होते आणि तुम्ही नजारा पाहू शकता. काय पण नजारा वाव. सुकून मिला भाई साहब सुकून. टोपी 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 भाई साहब इतना मारा है टोपी गिर गई. 100 रुपये में 100 रुपये फुक्कड़ में आ गया फुक्कड़ में. मित्रांनो आता खूपच वाईट रस्ता आहे. या इथं आलो आणि शिडी राहिली. आता आता लास्ट आमचा टप्पा राहिलेला आहे. लास्ट लास्ट म्हणजे लास्ट. ओ माय गॉड. इथं चापट्या पाठी बघताय भाजी कशी आहे.
होतात ना चढता त्यापेक्षा लांब. हे बघा हा का तिथं अशी उभी राहून खालतं बघ. हा हाय गाई खालतं बघ. बस आणि खालतं बघ इकडं. खालतं नाही होतं तेवढं उभी राह ना. फायनली आम्ही वरती आलो. हे बघा आमची मांजर कशी. यांची हवा टाईट झाले. हे बघ. आम्ही आलो आता फोटो वगैरे काढतो नाश्ता करतो आणि परत 5-5:30ला खालती उतरायला सुरुवात करतो.